वीर, आज काय बनवू? ग्रीन चिकन. ओके, चालेल. इथे मी पालक घेतली आहे, ती छान स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकून 1 मिनिट फिरवून घेतली होती. त्याला काढून त्याच्यातलं पाणी ड्रेन करून घेतलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता याचा गोळा तयार झाला आहे. त्यानंतर याला ग्राइंड करून घ्यायचं. त्यामध्ये मी अद्रक टाकलं होतं अर्धा इंच आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. याला ग्राइंड करून घेतलं होतं. तर आता त्याच पॉटमध्ये मी थोडंसं कोथिंबीर घेतली आहे आणि त्यानंतर पुदिन्याची पानं घेतली आहे. त्याच्यानंतर 3-4 हिरवी मिरची घेतली आहे. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्यायचं आणि इथे तळलेला कांदा किंवा बरिस्ता यूज केला आहे. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा तळून घेतला तरी चालेल. तर ह्या दोन्ही पेस्टला मी मिक्स केलं होतं. तुम्ही एकत्र ग्राइंड केलं तरी चालेल. माझं स्पॉट जे होतं मिक्सरचं ते छोटं होतं, त्यामुळे मला वेगळं करावं लागलं. तर आता इथे मी तेल गरम झालं आहे. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे. त्यामध्ये चिकन टाकलं आहे आणि चिकन छान तेलामध्ये परतून घेतलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता चिकनचा कलर पण चेंज झाला आहे. तर यामध्ये आपण ही ग्रीन पेस्ट जी केली आहे ती यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान चिकन त्यामध्येच थोडा वेळ शिजू देऊया. तर आता मी ते झाकून ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटायला सुरुवात झाली होती. तर आता यामध्ये आपण टाकून छान असं फिरवून घेतलं होतं आणि मी आता यामध्ये हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं होतं. तर तुम्ही इथे हळद स्किप केली तरी चालेल, पण जास्त प्रमाणात टाकू नका किंवा लाल तिखटचा पण वापर करू नका, नाहीतर आपल्या चिकनचा कलर चेंज होईल. तर इथे मी 1 चम्मच असं दही टाकून घेतलं आहे आता इथे या स्टेजला. तर तुम्ही बघू शकता इथे साईडला तुम्हाला तेल पण सुटत आलेलं दिसत असेल. तर ते दह्याला पण छान असं फिरवून घेतलं होतं आणि जे आपण मसाला ग्राइंड केला होता त्याचंच पाणी मी थोडं इथे ॲड करून घेतलं होतं. तर मी असं वेगळं पाणी वगैरे काही इथे टाकलं नव्हतं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण तुम्ही ह्या स्टेजला ॲड न करता नंतर करायचं पुढे. तर आता इथे आपलं छान चिकन शिजत आलं आहे. तर मी याला छान असं फिरवून घेतलं आहे परत एकदा. तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुटलं आहे. तर आता तुम्ही या स्टेजला इथे पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडी पातळ वगैरे पाहिजे असेल तर. मी अशीच ठेवली होती. तर हे चिकन असंच छान वाटते म्हणून. तर आता इथे मी चिकन चेक करत आहे. इथे थोडंसं चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता इथे अर्धा चम्मच मी काळा मसाला टाकून घेतला आहे, जो गरम मसाला असतो तो. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल किंवा कोणताही चिकन मसाला टाकला तरी चालेल. तर आता आपलं चिकन असं रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता इथे इतकं छान असं त्याला कोटिंग आलेलं आहे आणि खूप छान असं क्रीमी आणि थिक टेक्स्चर आलं होतं आणि इतकं छान झालं होतं टेस्टला पण. तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया, बाय बाय.